हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे सॅटरडेचा. सकाळी 6:30 पावणे 7 वाजता वगैरे मी उठलेले, कारण आज माझ्या मुलाचा स्पोर्ट डे होता आणि ड्राय स्नॅक्स म्हणून मग मी त्याला जाम आणि हे देणार होते, ब्रेड. तर असं मी ब्रेड 2 गरम केले, त्याला छानपैकी जाम लावून मी त्याला जाम आणि ब्रेड, कारण स्पोर्ट डेला त्यांनी ड्राय स्नॅक्सच अलाउड केलेलं, त्यामुळे आज बाकी काही नव्हता, टिफिन एवढंच द्यायचं होतं. मग छान त्याचं आवरून आम्ही त्याला स्कूलमध्ये सोडवायला गेलो. सकाळी 8 वाजता सोडायचं होतं त्याला तिथे, आणि पेरेंट्सला अलाउड नव्हतं स्पोर्ट डेला. असं का केलं यावेळी माहिती नाही. लास्ट टाईम छान पेरेंट्सला अलाउड केलेलं, यावेळेस नव्हतं केलं असं. आणि तुम्हाला माझ्या कॅप्शनवरून कळालंच असेल आज आम्ही कुठे जाणार आहोत फिरायला. त्यामुळं मी असं मस्त एक कॉटनचा साधा सिंपल असा छान शरारा वेअर केलेला, आणि असा आहे माझा फुल लुक. आणि महत्त्वाचं कारण बाहेर जाण्याचा, आज आहे मिस्टरांचा बड्डे, त्यामुळे मी त्यांना छान असं सकाळी मस्त औक्षण करून घेते, कारण सकाळी औक्षण केल्याशिवाय बड्डेचं असं मला तरी वाटतं फील येत नाही. त्यामुळे सकाळी सकाळी मी त्यांचं छान असं औक्षण केलं. आणि इथं हसतात मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून. मस्त असं औक्षण केल्यानंतर छान नाश्ता वगैरे करून मग आम्ही निघालो लगेच प्रत्युषला स्कूलमधून घ्यायला. 11:30चा टायमिंग दिलेला, 11:30 वाजता त्याला तिथून घ्यायचं होतं. आणि मी घरातूनच रेडी होऊन निघालेले, आणि तिथं मग त्याला रेडी करून आम्ही जाणार होतो. मग तिथे स्कूलमध्येच मी त्याचे कपडे चेंज केले, आणि आम्ही तिघे असं मस्त निघालेलो आहोत फिरायला. आणि छान ऊन खूप लागत होतं, त्यामुळं मी नंतर स्कार्फ बांधलेला आहे. आणि प्रत्युष काहीतरी बडबड करतात. आणि मस्त असं छान त्या दिवशी क्लायमेट होता, थोडंसं मस्त असं वाटत होतं छान. आणि इथं बहीण मग जॉईन केला आम्हाला, आणि याला घाई होती, तिला चॉकलेट द्यायची. एवढी गर्दी, एवढं ट्रॅफिक. आम्ही यावेळेस मे बी स्वारगेटच्या इथे होता, आणि हिला चॉकलेट द्यायचं होतं चालू गाडीवरून, म्हणून मग त्याने चॉकलेट दिलं. आणि आम्ही 5 जण आम्ही असे मस्त निघालेलो फिरायला. आणि रामदरा खरंच खूप सुंदर आहे असं मी ऐकलं होतं, आणि खूप दिवसांपासून इच्छा पण होती जायची, म्हणून त्या दिवशी मग प्लॅन केला. आणि इथं तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे माझा नीरा खूप जास्त फेवरेट आहे, त्यामुळे आम्ही इथं नीरा प्यायला थांबलेलो, कारण तहान खूप लागलेली म्हणून. आणि प्रत्युष पण स्कूलमधून डायरेक्ट आलेला, त्यामुळं त्यालाही तहान लागलेली. मग नीरा पिला आम्ही सगळ्यांनी मस्त असा छान. नीरा पिऊन लगेच आम्ही निघालो, कारण रामदरा खूप लांब आहे, म्हणजे 2 व्हीलरवर जाण्यासाठी. त्यामुळे मग आम्ही, आणि ते 5 वाजता बंद करतात, 5 नंतर आपण नाही जाऊ शकत तिकडे, म्हणून मग 5 वाजता बंद करतात. प्रत्युष इकडे यांच्या गाडीवरती शिफ्ट झालेला, त्याचं हे नेहमीच आहे, थोडा वेळ आमच्या गाडीवर आणि मग थोड्या वेळाने दादाच्या गाडीवर त्याला शिफ्ट व्हायचं असतं. आणि मग मस्त आम्ही असं निघालो. अर्धा पाऊण तासानंतर इथे महाबाराची आम्ही मिसळ खाल्ली, जी की खूप जास्त फेमस आहे. ओमकारने याआधी खाल्लेली, म्हणून म्हटलं की आपण इथेच काहीतरी खाऊयात, म्हणजे परत तिकडे गेल्यावर काही जास्त आपल्याला हे करावं नाही लागणार, म्हणून इथं मस्त आम्ही छान अशी पोट भरून मिसळ खाल्ली. आणि मस्त होती मिसळ, मला खरंच खूप जास्त आवडली. तिखट, एकदम तिखट छान अशी ही त्यांची महाबाराची स्पेशल मिसळ होती. आणि आम्ही 3च मिसळ घेतलेल्या, आम्ही दोघांनी एक शेअर केली आणि ह्यांनी एक. आणि मग मिसळ खाऊन आम्ही लगेच निघालो. जवळजवळ दीड वगैरे वाजले, आणि मग इथं आलो आम्ही रामदारा या गावामध्ये. तर बघता तुम्ही किती छान, इतकं सुंदर वाटत होतं ना, फ्रेश वाटत होतं. खरं गावाकडचा ना फीलच वेगळा असतो. आपल्या सिटीमध्ये सगळं गाड्या, ट्रॅफिक, हॉर्न, पोल्युशन. गावाकडं खरंच खूप छान वाटतं. आणि तुम्ही खरंच एकदा रामदारा बघा, सिरियसली. जे कोणी पुण्यात राहत असतील त्यांनी खरं नक्की एकदा रामदारा बघावा असं मला तरी वाटतं. आणि खूप सुंदर आहे, खूप जास्त सुंदर आहे. पण तिथला रोडच थोडासा खराब आहे खूप, म्हणजे असं बघू शकताय तुम्ही, रोड काम चालू आहे ॲक्च्युली तिकडे रोडचं. तर रोड पण होईल व्यवस्थित. आता खूप जास्त लोक पण तिकडे जात आहेत, त्यामुळे रोड लवकरच बरा होईल. आणि आम्ही आत्ता पोहोचलेलो आहे. मस्त गाडी वगैरे पार्क करून प्रत्युष बघताय ना कसा पुढे पळतो. त्याला कुठेही जायचं असेल ना, खूप जास्त एक्सायटेड असतं तो, आणि त्याला इतकं छान वाटत होतं, इतकी छान मस्त तिथं झाडी वगैरे होती, म्हणून त्याला मस्त छान असं. सिटीत एवढं आपल्याला असं मैदान वगैरे बघायला मिळत नाही ना, त्यामुळं त्याला खूप
उड्या मारण्यासाठी ते जास्त एक्सायटेड होता तो खूप. आणि इथं पाण्यामध्ये त्याला फिश दिसत होता. मग तो आधीच म्हणला मम्मी फिश आहे का, फिश आहे का, आणि नेमका एक छान मोठा असा फिश दिसला आम्हाला. आणि इथून आम्ही आतमध्ये निघालो. मंदिर बघताना इतकं सुंदर मंदिर आहे, असं वाटतं शांत बसावं आणि फक्त त्या मंदिराकडे बघत राहावं, इतकं सुंदर वाटतं. आणि त्या नारळांच्या झाडामुळं असं इतका सुंदर त्याला फील आलेला आहे, इतकं छान वाटतं. आणि आत असं मंदिर छान छोटंसंच आहे. आणि आत काय माहिती आपल्याला मंदिरामध्ये फोन वगैरे अलाउड नसतो, आणि मला पण नव्हतं ते एवढं जास्त काही शूट करायचं, त्यामुळे मग मी आणि असं बाहेर एका मंदिराच्या खिडकीतून असा मस्त सीन दिसत होता, पाणी सगळीकडे. आणि इथं प्रत्युषच्या ॲज युजल उड्या मारणं, पळापळ करणं. पडला तो ॲक्च्युली खूप जोरात इकडे, पण लागलं नाही अजिबात, पण कपडे सगळं खराब केलेले, मातीत पडला तो जोरात. आणि मग नेक्स्ट आम्ही मंदिराच्या ना असं आत जाऊन आल्यानंतर असं बॅक साईडला पण खूप जास्त छान आहे फिरायला, म्हणून आम्ही इकडे असं फिरण्यासाठी गेलो. आणि भरपूर लोक आलेली रामदरामध्ये, म्हणजे लास्ट टाईम एवढी गर्दी नव्हती असं बहीण म्हणत होती, ती गेलेली लास्ट टाईम तेव्हा, पण यावेळेस बरेच लोक आलेले. आणि आम्ही असं मस्त झाडाखाली दोघीजणी रिलॅक्समध्ये बसलेलो, इतकं छान वाटत होतं. समोर ते पाणी मस्त तळं दिसत होतं आणि आम्ही छान बसलेलं, असं पूर्ण व्ह्यू होता बघता, किती सुंदर वाटतंय खरं. असं ना ते मंदिरात असं एवढ्या वेळा बघितलं तरी असं वाटतं अजून बघतच राहावं मंदिराकडे, इतकं सुंदर आहे खरं. त्याची ब्युटी वेगळीच आहे रामदराची. आणि असं शांत रिलॅक्स मस्त एकदम पीसफुल वाटतं रामदरा बघायला. आणि मग तिथून आम्ही आणि 5 नंतर इकडं अजिबात एंटर नाही आहे, कारण हे खूप जास्त आतमध्ये आहे आणि रोडही तिथले चांगले नाही आहेत, लाईट्सची व्यवस्था नाही आहे रोडवरती, त्यामुळे 5 नंतर तिथं अलाउड नाही. मग आम्ही 4 वाजता वगैरे तिथून निघालो, लगेच बसलो थोडा वेळ तिथं, छान मस्त रिलॅक्स केलं आणि असं निघालो. पाण्यात त्या मासे कासव पण खूप जास्त होते, खूप छान. आणि प्रत्युष तेच बघत होता की मम्मी कासव कुठे आहे, मासे कुठे आहेत, त्याचं तेच चालू होतं सारखं सारखं. आणि इथं बघू शकताय तुम्ही एक मोठा कासववरती आलेला, आणि मी त्याला तेच दाखवतोय. मग आम्ही खाली आलो, असा पूर्ण एक राऊंड मारला मंदिराला आणि खाली आलो. इथं अंजीर आणि पेरू खूप छान होते, लाल पेरू घेतले आणि अंजीर घेतले. अंजीर प्रत्युषला आवडतात म्हणून, आणि आमच्यासाठी पेरू कट करून घेतले आम्ही. इथं भूक काही नव्हती त्याच्यामुळे इथं काहीच खाल्लं नाही आम्ही, ते पेरूच खाल्ले सगळ्यांनी. आणि इथून ना बघता तुम्ही इथं मेथी होती, मेथीची शेती होती आणि कांद्याची पात होती. आणि आम्ही इतकी छान फ्रेश असं त्या आजी तिथं मेथी तोडत होत्या आणि इथं आणून त्यांच्या नातीकडे देऊन असं विकत होत्या, म्हणून इथं 2 मेथीच्या भाज्या घेतल्या आम्ही दोघींनी. आणि 30 रुपयाला 2 वगैरे दिल्या त्यांनी आम्हाला, पण इतकं भारी वाटत होतं. त्या तिथं आपल्यासमोर तोडून लगेच गड्डी बांधून देत होत्या भाजीची, इतकं छान वाटत होतं ना. त्यामुळे मग हे म्हणत तुला काही पुण्यात मेथी मिळत नाही का, पण असं आपल्या डोळ्यांच्या समोर तोडून देणं खूप भारी वाटतं. आणि नेक्स्ट मग इथून रामदरापासून थेऊरचा चिंतामणी जो आहे तो 9-10 किलोमीटरवरती आहे, त्यामुळं मग म्हटलं चला तिकडे पण जाऊन येऊ. पण आज काय माहिती का थेऊरच्या मग मे बी सॅटर्डेमुळं गणपतीला इतकी जास्त गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. मग असं मस्त छान जास्वंदाचं फूल वगैरे घेतलं आणि आतमध्ये गेलो आम्ही. प्रत्युष झोपलेला गाडीवर, कारण कंटाळलेला. सकाळी मी त्याला 7 वाजता वगैरे उठवलेलं, त्यामुळे तो कंटाळलेला दिवसभर. आणि बघताय ना किती गर्दी आहे इथं. अर्धा तास वगैरे आम्ही लाईनमध्ये थांबलो, दर्शन घेतलं. इथं बाहेरच्या पण मंदिरात मी फुलं वगैरे वाहिले आणि मग तिथून आम्ही लगेच निघालो घरी यायला. आणि आम्हाला 6-6:30 वगैरे झाले असतील, कारण 50-55 किलोमीटर वगैरे झालं. इथं चहा घेतला, मस्त गुळाचा चहा घेतला आम्ही थेऊरच्या गणपतीच्या इथं, आणि चहा घेऊन मग लगेच निघालो. आणि हां, अजून एक गोष्ट दाखवायची होती. ही जी फुलं आहेत ही आर्टिफिशियल वाटतात ना तुम्हाला, पण ही आर्टिफिशियल अजिबात नाही आहेत, ही रिअल फुलं आहेत. आणि त्या आजी ज्या होत्या विकणाऱ्या, त्या म्हणल्या हा हार वर्षभर आहे असाच राहतो, आणि फुलं नकली नव्हती. मला तर इतकं नवल वाटलं. आणि इथून लगेच आम्ही निघालो मग घरी येण्यासाठी. घरी यायला आम्हाला मे बी 6
6 वाजले असतील घरी येण्यासाठी. 6 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो आणि यांचा बड्डे होता म्हणून रात्री आम्ही परत तिघे आवरून मस्त घरी आल्यानंतर खूप कंटाळा आलेला स्वयंपाक करायचा. त्यामुळे हे म्हटले चल आपण कुठेतरी बाहेर जाऊया जेवायला. मग आम्ही तिघे जेवायला गेलो. इथं तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर माहितीच आहे आपलं DP रोडचं PK बिर्याणी हाऊस. तिथे गेलो, मस्त जेवण वगैरे केलं आणि घरी आल्यानंतर असं छोटं सेलिब्रेशन केलं. कारण हे म्हणाले काही फुगे वगैरे नको अजिबात. व्हिडिओ आवडला असेल